तुम्ही किती या घरातल्या वस्तू आणून देणार ते आपल्याला बघायचं. अक्षर तुम्ही सांगाल ते. चला तुम्ही सांगा अक्षर. प ठरवलेलं आहे वाटतं. आता बदलतो. नाही नाही, बरं अक्षर प. वेळ सुरू झाली. एका वेळेला एक वस्तू आणायची. पनीर फ्रीज मध्ये आहे बघ, डीपच्या खाली पनीर आहे. पाळणा. 20. परत नाही वरती. पापड, पेपर, पेर बघ, पेर. पेन किलर, 30. पाणी पाणी नाही नाही 40. पाणी, पेपर, पेपर, 50. फ्रीजवर आहे. फ्रीजवर पेन आहे, पेपर आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. न्यूजपेपर आहे. पेन्सिल, पेन, फ्रीज वरती न्यूजपेपर आहे. 50 सेकंद राहिली. पान पान 40. पलिता आणि पळी 30. लवकर मामी. ए पर्स. पर्स 10. 9. ट्रॉली मध्ये 8. 7. ट्रॉली मध्ये 6. 5. लवकर हे मा लवकर 4. पोळपाट आहे ट्रॉली मध्ये. दुसऱ्या टाइमला 2. लवकर. वेळ संपली. बरोबर सांगा काय काय आणलं खालून सांगा. थांबा. पायपुसणी, 1. पर्स, 2. पाळणं, 3. पाणी, 4. पेपर, 5. पंती, 6. पान, 7. पनीर, 8. पेला, 9. पिशवी, 10. पुस्तक, 11. पेन्सिल, 12. पेन 13. आणि पलिता. 5 वस्तूंसाठी ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. थँक्यू. 9 वस्तूंसाठी 1800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. केप्रकडून ही भेटवस्तू वहिनींसाठी. अभिनंदन. थँक्यू. अजून काय किस्सा? का नाही अजून परत एकदा त्या गावाला परत गेलो होतो. मे महिन्याच्या सिटीमध्ये गावाला गेलो होतो. तिकडे कुऱ्हाड होती. त्याने ते बघितलं की ना ते झाडाच्या फांद्या तोडतात, हे सगळं तोडतात. मी सुद्धा कुऱ्हाड घेतली. गेलो, एक चिकाचं झाड होतं. ते चिकाच्या झाडावरती कुऱ्हाड मारली. सगळा चिक डोळ्यात उडाला. 2 दिवस डोळे बंद करून होतो. त्यांचे असे खिडकीत अडकणं, खुर्चीत अडकणं असलं काही झालं नाही. खिडकीत अडकला, खिडकीत डोकं घातलं त्यांनी घेतलं ना. माझ्यावरती एपिसोड आहे वाटतं. मलाही तसं वाटायला लागलंय. लहान होता एकदम 5-6 वर्षाचा असेल तेव्हा. तर लाकडी खुर्ची होती त्याच्यात बसला. ती मिटली खुर्ची. मिटल्यावर हा निघतच नाही. आता काय करावं, मला रडायला लागलं. मग समोर आमचे एक होते शेजारी. ते आले तर म्हणलं अडकला ह्या कसं काय करायचं. मग का सुताराला बोलवू. नाही म्हणाले बघतोय आपण खटपट करून बघूया. त्यांनी कसं तरी केलं आणि काढला. काय पोट चेपलं त्याचं. मला एक असं वाटायला लागलंय 12 वर्षामध्ये पहिल्यांदा असं घडतंय आणि त्यातून एक नातंही स्पष्ट होत आहे की या ठिकाणी सध्या सासूबाई आणि सूनबाई यांच्या खुर्चीमध्ये ते अडकलेले आहेत. जोरदार अडकले, पोट दिलंय. कारण हे दोघी एक झाले आहेत आणि तुमच्यावर जणू काही सूड उगवत आहे. सगळ्या जगाला कळू दे. मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं लग्न कसं जमलं? मग तुम्ही साताऱ्याला, ते कराडला. कराडला नाही, ते मुंबईलाच होते. हा. ऍक्च्युली माझ्या ननंदबाई आणि माझ्या बहिणीच्या ऑफिस मधले कलिग्स होते. तर त्यांचे ते धीर होते. म्हणजे माझ्या बहिणीच्या ऑफिस मधले जे होते तिचे मित्र ना, ते कलिग्स. तर त्यांनी सुचवलं की अशी माझी कलिग्सची एक बहीण आहे. तर मग त्यांचं धीरच असल्यामुळे मग त्यांनी ननंदबाई माझ्याकडे बघून गेल्या होत्या. त्यांना मी आवडली होती. मग त्यांना सांगितलं. मग तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा कधी बघितलं? 28 मेला बघितला मी 98ला. 98 मध्ये? 98ला. हा. गोरेगावला माझ्या मावशीकडे ह्यांनी बोलवलं होतं बघण्यासाठी मला. तुमच्या मावशीकडे त्यांनी बोलवलं? हो हो हो. म्हणजे मुंबईलाच या म्हणून सांगितलं होतं त्यांनी. का हो, काय प्रॉब्लेम होतो तिथे जायला? भरपूर लांब होतं ना.
घालण्यापर्यंत प्रवास. लहानपणी विहिरीत जायला, इकडे चिकाच्या झाडावर कुऱ्हाड मारायला 10 वेळा गावी जायचा. हा? मग तुम्ही पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हाच ठरवलं की त्या दिवशी काही बोललात एकमेकांशी? नाही, बोललो नाही. काय एवढं जास्त बोललो नाही. हा. नंतर ना माझ्या बहिणीने सांगितलं की भरपूर चांगलं आहे, हे सगळं शिकलेली आहे, हे असं बहिणीने सांगितलं. हा. आणि आता मला सुद्धा आवडली. हा, मग हे बस बोलतच नाही. मी शेवटी सांगत असतो ना. आणि मग लग्न किती 28 वर्ष? जूनला लगेच झालं. एका महिन्यात? हा. लग्नाचा काय आता किस्सा नाही ना? नाही अजिबात नाही नाही. नाही. हा? लग्नाचा किस्सा म्हणजे ऍक्च्युली आम्हालाच टेन्शन होतं, कारण त्याच्या आदल्या दिवशी नेमका मुंबईत खूप पाऊस झाला होता. मग हे लोक पोचतात की नाही हा प्रश्नच हो, होता. बरोबर. खूप म्हणजे खूप आमची गाडी आहे ना, म्हणजे कमरेभर पाणी होतं. गाडी निघायला म्हणजे चालायलाच नव्हती. म्हटलं की पोहोचतो की नाही मुंबईतून सातारला. अच्छा, लग्न साताराला झालं. साताऱ्याला झालं. हो हो. मग तुम्ही कसे पोहोचले? गाडी उशीर आले. घेऊन गेले की गाडी ठेवून? नाही गाडीनेच गेला. गाडीने गेलो. तुम्ही वाट बघत होता? हा. हो. हा. पण हे नसते पोचले त्या दिवशी तर? असं नाही होणार ना, जे व्हायचं ते होणारच होतं. हो ना. हा. काय जे व्हायचं ते झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष झाली. 18. बरं, पहिला चित्रपट कुठला दाखवला तुम्हाला त्यांनी? आमिर खान आणि राणी मुखर्जीचा. कोणाचा? आतिका खंडाळा. कोण होते? अतिका खंडाळा. आतिका खंडाळा असा चित्रपट होता. ते गाणं त्या म्हटलं गुलाम. गुलाम. कुठे बघितला तो? साताऱ्याला. साताऱ्याला? हा. म्हणजे लग्नानंतर? हा, म्हणजे आम्ही गेलो होतो ना 1 महिन्यानंतर तेव्हा. अच्छा अच्छा अच्छा. तेव्हा साताऱ्याला कुठल्या टॉकीजला? राधिका. राधिका. वा वा. काय दिलं होतं इंटरव्हलला? आईस्क्रीम दिलं होतं. काय हो? काय आताच वितळलंय ते. प्रेम वितळलंय असं झालंय. किती बघा ना, म्हणजे लग्नाचा अल्बम बघतो ना आपण खूप वर्षांनी, तेव्हा कसं प्रत्येक गोष्ट आठवत जाते, तसं आता व्हायला लागलेलं आहे. असेच हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत पहिल्या खेळामध्ये किती बक्षीस वहिनींना मिळणार बघूया. हे 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर 4 वस्तू तुम्हाला. द्या माझ्याकडे. 1 रुपया घ्या, उचला. आता 3 वस्तू कुठल्या पाहिजेत त्या उचला तुम्ही. घ्या घ्या, उचला उचला घ्या. 1000 रुपये. 1021 रुपये. अजून 1 वस्तू. 1026 रुपये. 1026 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. आता तुम्ही बोला भरपूर. कोण बाजू घेणार तुमची? मैत्रीण माझी. नमस्कार. या तुम्ही इथे या. काय नाव आपलं? प्रतिभा रवींद्र मांडवे. कुठे राहता? वाशी. वाशीवरून आलाय? किती वर्षाची मैत्री? 18 वर्षाची. ह्यानी कुठलेही आरोप केले तरी खोडून काढाय? काढेल. बोला, पहिलं कोण बोलणार सगळ्यात आधी? गुण का अवगुण, पण ते तिला काही त्रास झाला ना ते सांगत नाही. हो, सगळ्या गोष्टी मनात ठेवता. मनात ठेवायचं. काय हो, तुम्हाला मान्य आहे? मान्य. मान्य आहे. नाही म्हणजे ती मनात ठेवते मान्य आहे, पण त्याचं कारण मान्य आहे मला. म्हणजे काय? म्हणजे त्याच्या पाठी कारण आहे म्हणून ती मनात ठेवते. काय कारण आहे? कारण म्हणजे बाकी इतरांना त्रास होईल ना. तिने जर बाहेर दाखवलं तर घरच्यांना त्रास होईल ना. म्हणजे बाबा त्यांचं तेच म्हणणं आहे की कुठली गोष्ट बोलली पाहिजे की मनातच ठेवून देतात. त्यामुळे खरे प्रॉब्लेम काय आहेत, बरे दोघांचे असो काय असो, मुलांचे असतील, ते आमच्यापर्यंत समजत नाहीत. खरंय खरंय खरंय. काय त्रास झाला शारीरिक वगैरे काय, तर बाबा डॉक्टरच जा, औषध घ्या, ती टाळाटाळ करायची. अगदी ॲटमोस्ट जर आलं तरच मग जायचं. हे प्रपोज कसं करणं आम्हाला बघायचंच आहे सगळ्या जणांना. परत एकदा 1 2 3 द्या हातात हात. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझा काय विचार आहे? माझा पण होकारच आहे. बरोबर आहे आपले. ते घाम पुसायला लागले. वहिनीने म्हणजे उत्तर ठरवूनच ठेवलं होतं.